हाय गाईज, हॅलो. तर कसे आहेत सगळे? आणि माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज पुन्हा मी एक छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ती रेसिपी तुम्ही व्हिडिओमध्येच पूर्ण पहा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपीकडे जाऊया. तर आज मी सुक्क कलेजी ज्या पद्धतीने मी बनवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आणि या पद्धतीने रेसिपी तुम्हीही नक्की अशी कलेजी फ्राय नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. तर चला, कलेजी फ्राय बनवण्यासाठी मी इथं कलेजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जवळपास अर्धा किलोच्या आसपास कलेजी आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि थोडीशी हळद टाकून हे आपल्याला व्यवस्थित याचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. छान मिक्स करायचं आहे हाताने व्यवस्थित. तर हे बघा, इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि यामध्ये मी एक मोठे साईजचा चॉप केलेला कांदा टाकत आहे. कांद्याला चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटोलाही चांगलं 2 मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि टोमॅटो पण चांगलं फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कलेजी ॲड करायची आहे आणि कलेजीलाही चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कलेजीला चांगलं 2 मिनिटे फ्राय करून घेतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि झाकण लावून 2 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि आता यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे मी. आणि तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. अद्रक लसूणची पेस्ट चांगली अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये मी काही मसाले टाकणार आहे. तर 1 चमचा आपला काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, 1 पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धनिया पावडर टाकत आहे. त्यानुसार आपण आणखी काही मसाले टाकू शकतो. यामध्ये घरचा मसाला असेल कुठला तो पण टाकू शकतो. आणि थोडासा मी गरम मसाला पावडर टाकते. आणि मसाले सर्व तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतल्यानंतर ही कलेजी यामध्ये टाकायची आहे. आणि याला आता आपण झाकण ठेवून चांगलं 5 मिनिटे हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा 5 मिनिटे झालेली आहेत आणि हे पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे कलेजीला. आणि कलेजी आपली चांगली शिजलेली पण आहे व्यवस्थित. आणि आता यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकते. आणि आता आपली इथे सुक्क कलेजी आता रेडी आहे, तयार आहे. असं उघड